हे गाइस, चलो चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग आणि व्हिडिओ मध्ये. आज आपण एका अशा डिवाइन आणि स्पिरिच्युअल जागेची सफर करणार आहोत जिथे साक्षात पॉवरफुल महादेवाचा वास आहे. द लॉर्ड ऑफ शिवा. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत स्पेशल आणि युनिक असणारं स्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. आज आपण एका अशा डिवाइन आणि स्पिरिच्युअल जागेची सफर करणार आहोत जिथे साक्षात पॉवरफुल लॉर्ड महादेवा यांचा वास आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत स्पेशल आणि युनिक असणारं स्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. या मंदिराची रिअल हिस्ट्री, रहस्यमयी कुशावर्त कुंडाची सिक्रेट स्टोरी, इथे होणाऱ्या स्पेशल पूजा आणि नाशिक वरून इथे पोहोचण्यासाठीचा सोपा ट्रॅव्हल प्लॅन, हा संपूर्ण गायडन्स आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. हरे हरे नमो पार्वती पते हरे हरे. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार महर्षी गौतमांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शिव इथे प्रकट झाले. त्यांनी महर्षी गौतमांना गोहत्येच्या पापातून मुक्त करण्यासाठी गंगेला इथे अवतरित केले आणि स्वतः ज्योतिर्लिंग रूपात ते स्थापन झाले. हे मंदिर कोणी तोडलं तर हे मंदिर 16व्या शतकात मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात हे मूळ मंदिर तोडण्यात आलं होतं आणि पुढे सध्याचे हे भव्य आणि दगडी मंदिर श्रीमंत पेशवे नानासाहेब म्हणजेच बाळाजी बाजीराव यांनी 1755 ते 1786 या 31 वर्षाच्या कालावधीत हे मंदिर बांधले. मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 16 लाख रुपये इतका खर्च झाला. त्या काळातील ही प्रचंड रक्कम मंदिर बांधकामासाठी करण्यात आली. हे मंदिर नागर शैलीत काळ्या बेसॉल्ट दगडांनी बांधलेलं आहे. त्र्यंबकेश्वरच्या या पवित्र भूमीवर जेव्हा आम्हा सर्वांच्या कपाळावर श्री त्र्यंबकेश्वर महाकाल नावाचा टिळा लागला तेव्हा मनाला मिळणार ती शांती आणि शरीरात निर्माण झालेली ती पॉझिटिव्ह एनर्जी शब्दात सांगणं अशक्य आहे. साक्षात महादेवाचा आशीर्वाद सोबत असल्यासारखं वाटतंय. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नमस्कार, आपण आलेलो आहोत आता आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वारला. व इथे आपण मागे जो बघत आहोत तो ब्रह्मगिरी आहे व आता आपल्याला ब्रह्मगिरी सर करायचा आहे. हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. भारतातील इतर सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त शिवजीची म्हणजे महादेवाची पूजा केली जाते, परंतु त्र्यंबकेश्वर इथे एकाच अर्ध्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे शिव या तिन्ही देवांची छोटी लिंगे आहेत. पाण्याचा म्हणजेच या लिंगावरून अखंड पाण्याचा प्रवाह वाहत असतो,
जो ब्रह्मगिरी पर्वतावरून येतो असे मानले जाते. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरच हे खूप सुंदर आणि कलरफुल लोकल मार्केट आहे. इथे तुम्हाला पूजेचे साहित्य, महादेवाच्या मूर्ती, रुद्राक्ष, माळा, जपमाळा व शंख, खूप छान छान अँटिक वस्तू मिळतात. पण गंमत बघा ना, आमच्या छोट्या महादेवाला इथे शंख हवा होता. देवासाठी तो खूप देवांश शंखासाठी खूप जिद्द करत होता. पण मार्केटमध्ये ओरिजिनल आणि डुप्लिकेट शंखामध्ये खूप कन्फ्युजन होतं. म्हणूनच आम्ही घाईघाईत तो घेतला नाही. इथल्या बाजारात फिरताना एक वेगळाच वाइब आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळालं. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. मित्रांनो, महर्षी गौतम ऋषींच्या नावावरून या तलावाला गौतम तलाव हे नाव पडले आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी गौतमांनी इथे तपश्चर्या केली होती आणि अहिल्या नदीचा संगम या भागात होतो. हा तलाव मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला निसर्गरम्य वातावरणात आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी वसलेला आहे. या तलावामध्ये पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध असते आणि तलावात खूप सारे मासे आहेत ज्यांना भाविक खाऊ घालतात. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय. तर मंडळी, आपण आता निघालो आहोत कुशावर्त कुंडाच्या इथे. पवित्र असं कुशावर्त कुंड. गोदावरी नदी जेव्हा ब्रह्मगिरी पर्वतावरून खाली आली तेव्हा ती गुप्त होत होती. महर्षी गौतमांनी तिला अडवण्यासाठी कुश दर्भाचे गवत टाकून एक कुंड तयार केलं, म्हणून याला कुशावर्त कुंड म्हणतात. आता हे कुशावर्त कुंड कोणी बांधलं तर आज दिसणारं दगडी आणि घाट असलेलं कुशावर्त कुंड 1750 मध्ये श्रीमंत रावची पारसकर यांनी हे बांधलं होतं. याच्यामध्ये पाणी कुठून आलं तर पाणी कुशावर्तामध्ये जमिनी खालून आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून येणाऱ्या गोदावरीच्या गुप्त प्रवाहातून गंगाद्वारातून हे पाणी कुशावर्त कुंडात येतं. कुशावर्त हे गोदावरीचे पुनरुज्जीवन स्थान मानले जाते. इथे साधू, संत, श्रीमंत, छत्रपती, पेशवे आणि करोडो भक्तांनी, भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाड्याचे साधू प्रथम याच कुंडात शाही स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. इथे खालील मुख्य पूजा केल्या जातात. कालसर्प दोष शांती पूजा, नारायण नागबली पूजा जी पितृदोषासाठी सगळ्यात उपयुक्त ठरते. त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं. महामृत्युंजय जप व रुद्राभिषेक. हवामान आणि सर्वोत्तम वेळ इथल्या पूजेसाठी त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. पावसाळा जुलै ते म्हणजे साधारण ऑक्टोबर मध्ये इथलं वातावरण अत्यंत आल्हाददायक, हिरवेगार आणि धुक्याने भरलेले असतं. हिवाळ्यामध्ये दर्शनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी अत्यंत उत्तम आणि सुखद हवामान असतं. नाशिक स्टेशनवरून इथे पोहोचण्यासाठी खर्च आणि मार्ग जसे की सर्वात जवळ स्टेशन नाशिक रोड, अंतर सुमारे 36 किलोमीटर आहे. बस प्रवास नाशिक रोड स्टेशनवरून किंवा मेहेर बस स्टँडवरून त्र्यंबकेश्वरसाठी दर 10 ते 15 मिनिटांनी सरकारी बसेस उपलब्ध असतात. मेहेर म्हणजे सीबीएस बस स्टँड. ऑटोने सीबीएस पर्यंत 20 ते 30 रुपये आणि तिथून बसचे भाडे सुमारे 50 ते 70 रुपये प्रति व्यक्ती.
आणि शेअरिंग टॅक्सीने जर आलात तर नाशिक स्टेशनवरून थेट त्र्यंबकेश्वरसाठी शेअरिंग टॅक्सी मिळते. शेअरिंग टॅक्सी भाडं आहे 100 ते 150 रुपये प्रति व्यक्ती आणि प्रायव्हेट कॅब ओला उबेर लोकल टॅक्सी वगैरे काय घेतलं 800 ते 1200 रुपये. परंतु ओला उबेर शक्यतो इथे एक्सेप्ट नाही करत कारण त्यांना ते भाडं परवडत नाही. हे गाईज हे आहे पवित्र कुशावर्त कुंड व हे त्याच्या बाजूचा परिसर. हे दगडी आणि भव्य बांधकाम इसवी सन 1750 मध्ये श्रीमंत रावजी पारसकर यांनी केलं होतं. या कुंडाच्या चारही बाजूंनी सुंदर ओवऱ्या आणि प्राचीन मंदिरे आहेत. इथे तुम्हाला शेषनागावर निद्राधीन असलेले भगवान विष्णू वेणुगोपाल श्रीकृष्ण आणि श्री गणेशाच्या अतिशय प्राचीन दगडी मूर्ती पाहायला मिळतात. आणि हे बघा या कुंडाच्या पाण्यात जे प्राचीन शिवलिंग दिसतंय असं मानलं जातं की साक्षात महर्षी गौतम ऋषींनी गोदावरीला इथे अडवल्यानंतर या शिवलिंगाची स्थापना केली होती. पाण्यातील हे शिवलिंग आणि नदी पाहणे हा खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. ऐको नमस्कार. आपण आता कुशावर्तला हे कुशावर्त आहे व इथे आपण गणेश शंख फुगलेला आहे. सो गाईज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे भव्य महादर्शन घेऊन आणि पवित्र कुशावर्त कुंडात स्नान करून आपली इथली वारी पूर्ण झाली आहे. आता आपली पुढची पायरी आहे साक्षात श्री ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरीचे उगमस्थान आणि श्री महादेवांची तपोभूमी अनुभवण्यासाठी आता आपण थेट ब्रह्मगिरीच्या दिशेने निघत आहोत. ब्रह्मगिरीचा संपूर्ण ट्रॅक, तिथे असणारे गंगाद्वार आणि निसर्गरम्य दृश्यांचा पुढचा व्हिडिओ अगदी लगेच येत आहे. तो व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया थेट ब्रह्मगिरी पर्वतावर. हर हर महादेव, हर हर महादेव. ॐ त्र्यम्बकं यजामहे